आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूबवर पाहण्यासाठी बाळकडू टीव्ही मराठीला सबस्क्राईब करा। तसेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट। भिवंडीतल्या पत्रकारांसाठी आज एक खास दिवस। पूजा टीव्ही 24 परिवाराच्या वतीने 55 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना रेनकोट आणि लेखन साहित्याचं वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आलं। भिवंडीतील बंजारपट्टी नाका येथील श्रीदेवी ज्वेलर्स समोर असलेल्या समाजसेवक तौफिक फारुकी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। पूजा टीव्ही 24 चे संपादक आणि प्रसिद्ध समाजसेवक परशुराम पाल हे गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पत्रकारांचा सन्मान करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की बातमीसाठी पत्रकारांना मुसळधार पावसातही धावावं लागतं, त्यामुळे त्यांना थोडी मदत व्हावी या उद्देशाने दरवर्षी रेनकोट आणि लेखन साहित्याचं वाटप केलं जातं। आजच्या कार्यक्रमात भिवंडीतील सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामधील एकूण 55 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कौमी एकता फाउंडेशनचे भिवंडी अध्यक्ष तौफिक फारुकी, हिंदी उर्दू पत्रकार संघाचे अध्यक्ष गनी खान, पत्रकार सूरजपाल यादव आणि खान फखरे आलम उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात परशुराम पाल यांची सुपुत्री पूजा पाल यांनी मान्यवरांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पूजा पाल आणि परशुराम पाल यांचा देखील सन्मान केला। त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते 55 पत्रकारांना रेनकोट, लेखन साहित्य आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमानंतर बोलताना मान्यवरांनी सांगितलं की पावसाळ्यात पत्रकारांच्या अडचणी समजून घेऊन परशुराम पाल करत असलेलं हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे। पत्रकार हे आपले भाऊ बहीण आहेत, ही भावना घेऊन परशुराम पाल हे कार्य करत आहेत। इधर देखो पाल भाई, इधर देखो।